शेंगाट खायला चांगलं लागतं, पण त्याला करायला लई त्रास असतो. लई किचकट प्रोसेस असते खरं तर ती. एकच नंबर झाले. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे अशी एक भाजी. ही भाजी वर्षातून एकदाच केली जाते आणि ही भाजी कुठल्याही एका पालेभाजीपासून, फळभाजीपासून होत नाही. तर ह्यात बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करून, मिसळून ती भाजी केली जाते आणि ती भाजी आहे खेंदाट. तर इकडं त्याला खेंदाट, खेंगाट म्हणलं जातं. वेगवेगळ्या भागात त्याला वेगवेगळी नावं असू शकते ती आणि ती भाजी फक्त जानेवारी महिन्यात केली जाते. तर ही खेंदाट किंवा खेंगाटाची भाजी कशी केली जाते ते आज आपण बघू. मी लहान असताना मला चांगलं आठवतं की ह्या काळात सगळ्या गोष्टी मिळायच्या म्हणजे ज्वारीची कणसं मिळायची, गाजरं मिळायची, वांगं मिळायचं, परत घेवडा मिळायचा. पण आजकाल आता सहजासहजी कोण ज्वारी लावत नाही किंवा ही घेवडा लावत नाही. त्यामुळं ही जरा सगळं किचकट जाते. मग कुठेतरी हुडकायचं, कुठं असलं तर तिथनं आणायचं. तर आता ही ज्वारी हुडकतोय, पण ज्वारी काय नीट सापडत नाही. एकतर ज्वाऱ्याच कुठं आजूबाजूला नाही त्या आणि ज्या आहेत त्या तिथं पाखरं लय आहे ती कारण पाखराला आजूबाजूला दाणंच नाहीत खायला. त्यामुळं कवळी ज्वारी असली तरी पाखरं ती दाणं खाऊन टाकते ती. पण त्यातनं आता हुडकून हुडकून आपल्याला 1-2 कणसं गावली आहेत. आता ही जी भाजी आहे, हिला साकरातीची भाजी म्हणलं जातं. म्हणजे इकडल्या भागात. काही भागात हिला चाकवताची भाजी म्हणलं जातं किंवा अजून वेगळ्या भागात कदाचित वेगळं नाव असू शकतं. तर इकडं मग तर हिला साकरातीची भाजी म्हणलं जातं आणि ही जानेवारी महिन्याच्या काळातच ही खायला भाजी येते. बहुतेक हिला डिसेंबरमध्ये लावलं जातं आणि डिसेंबरनंतर ही महिन्याभरात अशी एवढी मोठी भाजी होती. तर ही आहे साकरातीची भाजी. आज आपण हिचं खेंगाट करणार आहे. ही चकवताची भाजी, घेवड्याच्या शेंगा, वांगी, गाजरं, ऊस आणि बोरं ही व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. का तर थंडीत ह्याच्यावर जास्त मावा पडलेला असतो, वेगवेगळं किडं पडलेलं असतं आणि हे मग व्यवस्थित स्वच्छ धुतलं, 2-3 वेळा पाण्यात खंगळलं की ते सगळं किडं निघतात आणि मग ही किडं काढून झालं, स्वच्छ धुवून झालं, की मग हे सगळं नीट करायला घ्यायचं. आता ह्या भाजीला ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहेत, ज्या काही जिन्सा लागणार आहेत, त्यात ज्वारीची कणसं आहे ती, ते आता भाजून त्याचा हुरडा पाडायचा. परत खोंगाभर हरभरा आहेत. एक पिंडी चाकवताच्या भाजीची. गाजर आहे ती एक 7-8 देशी गाजरं. 3 वांगी आहे ती. एक 15 आंबाट चिटी बोरं आणि घेवड्याच्या शेंगा आहेत त्या 20-25 आणि ऊसाच्या 3 कांड्या. तर आता हे सगळं तोडून व्यवस्थित नीट करून घ्यायचं. आता ही भाजी नीट करताना ह्याची पानं घ्यायची साईडची आणि ह्याचा मधला जी देठ आहे ती देठ जिथं कवळा लागतो तिथनं ह्याचं तुकडं करत जायचं. इंच, अर्धा इंच, 1 इंच, अर्धा इंच असे तुकडं करायचं आणि ही झाली भाजी. एक 5 मिनिटात होती नीट करून ही भाजी पण. शेंगाट खायला चांगलं लागतं, पण त्याला करायला लई त्रास असतो. लई किचकट प्रोसेस असते खरं तर ती. का तर एक गोष्ट टाकायची नाही. त्यात बरेच प्रकारचे वेगवेगळे धान्य, कडधान्य त्याचबरोबर भाज्या, फळभाज्या असं ते सगळ्यांचं मिळून होतं. त्यामुळे ती करायला जास्त वेळ लागतो. आता ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या त्या सगळ्या नीट करून, कापून, चिरून घेतल्या ते आणि आता ही सगळ्या एकत्रित शिजायला ठेवायच्या. आता ह्याच्यावर ताट झाकायचं. आता ही जी खेंदाटाला फोडणी द्यायला साधन सामग्री लागणार आहे, मालमसाला लागणार आहे. त्यात खोंगाभर शेंगदाणा येतं, 2 चमचे मीठ, हळद एक अर्धा चमचा, जिरे एक अर्धा चमचा, मोहरी एक अर्धा चमचा, एक 10-12 हिरव्या मिरच्या आहेत त्या. जरा कमी तिखट असल्यामुळे जास्त घेतले ते. कढीपत्त्याची पानं आहेत एक 8-10 आणि 2-4 ठोंबा आहेत
कोथिंबीरीचं तोडून घेतलं तर आणि एक 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि इकडं तीळ घेतलं तर चांगलं खोंगाभर. ही हुरडा आहे, भाजून घेतलेला हुरडा एक असा अर्धा खोंगा, हरभर एक खोंगाभर, ज्वारीचं पीठ घेतलं 2 चिमटी. ह्याच्यात ज्वारीचं पीठ टाकायचं आणि गरगाटायचं. दोन पळ्या तेल वाटायचं. मोहरी, जिरी, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर, हिरव्या मिरच्याचा ठेसा, शेंगदाणा, मीठ, हळद, हरभऱ्याचं कूट, ही हुरडा, एक तीळ. हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं. ही गरगट आता ह्यात टाकायचा. ही झाला आता खेंदाट. खेंदाटाबरोबर बाजरीचीच भाकर खाल्ली पाहिजे, का तर बाजरीची भाकर आणि खेंदाट लय भारी लागतं. आणि बाजरीची भाकर करताना त्याच्यावर तीळ टाकून ती भाकर केली जाते आणि ही जी काय ह्याची मिक्स चव आहे ती लय भारी लागते. ह्याच्यात अर्धी, त्याच्यात अर्धी. आज आमच्याकडे जेवायला माझाच एक मित्र बाळू गायतिडे आलाय. माझा शेजारीच आहे, म्हणजे माझ्या शिवारातच असतो तो. एकच नंबर झाले. 2-3 वर्ष तर कमीत कमी झाली, पण अशी चव काय अजून भेटली नाही. होय. ही म्हाताऱ्या माणसाच्या हातनं चव भेटते, म्हणजे हे आकाच्या हातनं एकदम एक नंबर कार्यक्रम झाला. तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि खेंदाट एक नंबर कार्यक्रम. फक्त खाताना ज्याचं दात कुमकुवत आहे त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे, का तर ही बोरं आपण टाकलेत आपण,
बोर आपण आठवड्या काढून पण टाकू शकतो, पण आठवड्यासकट टाकले तर ते आठवडे दाताखाली येऊ शकते आणि चावा बसला जोरात तर दाताला आपल्या इजा होऊ शकते. त्यामुळे थोडं दमाने चापचत आणि ह्याच्या चवीचा आनंद घेत खायचं. तर असाही आजचा आपला बाजरीची भाकर आणि खेंदाडाचा व्हिडिओ. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.